भुजबल साहब तुम आगे बढ़ो, भुजबल साहब तुम आगे बढ़ो, एकच पर्व। 2 सप्टेंबरचा हैदराबाद गॅजेटचा कलम कसाई शासन निर्णय राष्ट्रीय भारतीय महात्मा फुले समता परिषद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टराटरा फाडला। नुकतेच मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे मराठा आरक्षण आंदोलन यशस्वी झाल्याचा आनंद व्यक्त केला। मात्र आता विविध भागातून या शासन निर्णयाला कुठे विरोध तर कुठे स्वागत होताना दिसते। असेच पडसाद अमरावतीत ही पाहायला मिळत आहे। अमरावती येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हैदराबाद गॅजेटच्या नावावर ओबीसी समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप करीत राष्ट्रीय भारतीय महात्मा फुले समता परिषद यांनी एकत्र येत हैदराबाद गॅजेटच्या धर्तीवरील निर्णयाच्या प्रती जाळून निषेध व्यक्त केला। त्यांनी नंबर 1 न्यूज चॅनलशी बोलताना म्हटले आहे की मराठा आरक्षण उपसमितीच्या शिफारशीने हैदराबाद गॅजेटच्या नावावर ओबीसी समाजाची दिशाभूल करून बेकायदेशीरपणे उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व निर्णयाचे उल्लंघन करून आक्षेपार्थ अशी सगळ्या सोयऱ्याची अधिसूचनात कुळ आणि वंशावळीचे नाव घेऊन मराठा जातीला ओबीसी मध्ये येण्याचा नियमबाह्य कलम कसाई शासन निर्णय काढून ओबीसीची फसवणूक केल्यामुळे तो 2 सप्टेंबरचा हैदराबाद गॅजेटचा कलम कसाई शासन निर्णय रद्द करणे तसेच मराठा हे कुणबी नाहीच त्यामुळे या पूर्वीचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय मान्य करणे व त्याबाबत उपसमितीचे निर्णय रद्द करणे याबाबत विनंती तसेच यासाठी समस्त ओबीसी अनुसूचित जाती जमाती समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असेही म्हटले आहे। यावेळी विपुल नागते, डॉक्टर गणेश खारकर, ज्योती बाविस्कर, बबनराव बेलसरे उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन पाटील मुळे यांनी। आज या ठिकाणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं अखंड ओबीसी समाजाच्या वतीनं या ठिकाणी कलेक्टर साहेबाला दोन्ही ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष, एक शहराच्या महिला प्रमुख, शहराचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे सर्व नेते, मी डॉक्टर गणेश खारकर, महाराष्ट्र सचिव अखिल भारतीय समता परिषद, आज आम्ही या मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात कधीही नव्हतो आणि आजही नाही, परंतु आज जे काही होते आहे ओबीसीचं जे आरक्षण आहे त्याच्यातून ते आरक्षण देण्याचा प्रयत्न आणि घेण्याचा प्रयत्न जो चालू आहे त्याचा आम्ही सर्वजण निषेध करतो आणि त्या जीआरची ओढी करतो। तो जीआर आम्ही फाडला आहे आणि महाराष्ट्र शासनाला आमचं एक आव्हान आहे की त्यांनी अशा चुकीच्या मार्गाने हे काम करू नये। ओबीसीचा वाटा, ओबीसीच्या ताटातलं अन्न त्यांनी खाऊ नये, कारण पहिलेच 10% आरक्षण मराठा समाजाला दिलं आहे। हैदराबाद गॅजेटमध्ये सुद्धा सांगितलं आहे त्याच्यात मराठा आणि कुणबी दोन्ही जाती अलग अलग दाखवल्या आहे, परंतु आज पूर्ण समाजाला मिसगाईड करण्याचं काम हे लोक काही तथाकल्पित नेते ओबीसीचे करतायत। आज आमची विनंती आहे महाराष्ट्र शासनाला की त्यांनी त्यांचा निर्णय बदलावा आणि जर आरक्षण द्यायचं झालं तर आमच्या ओबीसी देऊ नये ही आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे।